करते ते का गुंतवणिया राहते तैसे असावे संसारी चवरी प्राचनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाली उठून गेला तैसे असावे संसारी चौवरी प्राचनाची दोरी। मग माणसानं नेमकं जीवन जगत असताना तर मरणाची भीती मी सुरुवातीला सांगितलं। सगळ्यात जास्त माणूस घाबरतो ते म्हणजे फक्त मरणाला। पण सांगू तुम्हाला ज्याला माणूस जास्त घाबरतो ती गोष्टच माणसाच्या वाट्याला येते म्हणजे येतीच, त्यातनं चुकता येतच नाही। मग ज्याला घाबरतो त्यातनं बाहेर तर पडता येणार नाही ते तर येणार निश्चित। अहो ज्ञानोबराया सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये दोघा जणांची भांडणं लागली आप्पा, एवढी भांडणं एवढी कडाक्याची भांडणं झाली आणि एक दुसऱ्याला भांडणं शेवट झाली। भांडणं मिटवता मिटवता एक जण दुसऱ्याला म्हणला अरे तुझा जगून उपयोग नाही, तू आत्ताच्या आत्ता एवढंच म्हणला भांडणाच्या अखेरीस। आणि भांडणाच्या शेवटी त्याचे ते दोन शब्द त्यानं ऐकले आणि त्याला ते सहन झालं। सांगू तुम्हाला भांडणात नुसता मर म्हणलं तरी माणसाला सोसत नाही आणि मेल्याशिवाय राहत नाही। बरोबर आहे, हेच मला तुम्हाला सांगायचं, मर म्हणलं तरी सोसत नाही पण मेल्याशिवाय पर्याय नाही। मग दिलेलं आयुष्य आहे किती दिवसाचं आहे इथं बसलेल्यापैकी कुणालाही माहित नाही। क्या भरोसा है इस जिंदगी का, कबीरदासजी महाराजांचा दोहा आहे, फार सुंदर वर्णन केलं कबीरदास महाराजांनी। क्षमा बुझ जाएगी जलते जलते सांस रुक जाएगी चलते चलते दम निकल जाएगा दम निकल जाएगा दम निकल जाएगा हर किसी का क्या भरोसा है भरोसा, काय भरोसा आहे माणसाचा। कसं आहे सांगू तुम्हाला, हे आयुष्य जडी बूड बूडे देखता देखता क्षण न लागता दिसे नाथी, क्षण न लागता दिसे नाथी पैसा पाहता पाहता पैसा पाहता किती क्षणिक आहे। काकडा जर वाचत असाल तर त्या काकड्यामध्ये सुद्धा प्रमाण दिलं, क्षण भंगुर नाही बरबसा अरे सावर थोडा माय आशा काही न झाले मग गळा पडलं भाषा पुढे हुशार थोरवाई वळ जागा। एवढं जरी कळालं तरी भास, पण माणूस अहो माणसाला वाटत होतो लय सुख आहे आयुष्यामध्ये। जवळ आईच्या गर्भात होता तोवर देवाला विनंती केली, देवा एकदा ह्यातनं तिथं काय दुर्गंधी आहे, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा वाण। आईच्या गर्भामध्ये सगळी घाण होती, देवाला विनंती केली, हे देवा अरे एकदा ह्यातनं एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताची जाळी उगवणे। देवाला विनंती केली, देवा या दुःखातनं फक्त बाहेर काढ। देव म्हणतो माझं एक ब्रीद आहे, मी आधी काहीतरी वचन घेतो आणि मगच देतो। देव म्हणतो तुला या आईच्या गर्भातनं बाहेर काढतो पण तू काय करशील माझ्यासाठी।
त्यानं सांगितलं 8वीनं पाय. देवा नुसतं सांगत नाही, तुला काय करतो, नवस करतो, तुझं चिंतन करीन, तुझं भजन करीन. पण घोटाळा असा झाला, देवाला दया आली, देवाला वाटलं खरं बोलते. देवानं त्यातनं त्याला सुखरूप बाहेर काढलं आणि बाहेर काढल्याबरोबर ते रडायला लागलं. कसं कवळा कोहम 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 म्हणून रडायला लागलं. तो देवाला प्रश्न करत होता जन्माला आल्याबरोबर. देवा म्हटलं होतो तुला, नवस केलता तुला, पण कवा कवा तिथनं जिलाबाडी चालू झाली. गडी तिथनं जिलाबाडी चालू झाली कावळा शिवेपर्यंत. तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू. आयुष्य गेलं, सुख नाही मिळालं. सुख सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही गेला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. आयुष्य गेलं सुखाच्या शोधामध्ये, सुख माणसाला मिळालं नाही. सुखाच्या शोधात निघायला वाट्याला आलं दुःख, आणि दुःख ज्या दिवशी वाट्याला आलं त्या दिवशी त्याच्या लक्षात आलं हे आयुष्य नसलेलं बरं. एकदा ह्यातनं सुटलं की संपलं. पण सांगू, मेल्यावर सुद्धा जे सुट्टी देत नाही ते आपलं कर्म असतं, लक्षात ठेवा. माणसाला आता वाटतो आपल्याला कोणी बघत नाही ना, आपण एखाद्याचं वाटोळ केलं ना, आपण एखाद्याला हिनवलं, एखाद्याला नावं ठेवली. आता इथं उभा राहिलो म्हणजे सगळेच मला चांगले म्हणतात असं नाही. ते मी सांगत नाही माझं, पण ते कुणा दुसऱ्या वाचायचं म्हणून माझ्या वाचला बा, कुणाला काय म्हणून मी माझ्यावर घेतला. असं तिथं कुणी जरी असला, तुम्हाला तोंडावर गोड बोलणार लय भेटतील. जाऊन बघा तुम्ही, किती जरी ओरडून कीर्तन केलं तर एक तरी यातला त्याला चूक काढणार. अरे यानं असं नव्हतं बोलायला पाहिजे, अरे असंच बोलावं लागतं तेव्हा माणसाला कळतं. ते तसं नाही कळत. ऐका, जाऊ दे, आपला तो विषय नाही. पण सांगू, ज्या दिवशी आपल्याला पाठीमागं कुणीतरी नावं ठेवेल त्या दिवशी लक्षात ठेवा आपण कुठेतरी योग्य दिशेनं पुढे निघालो. पाय ओढणारे निंदकाचे घर असावे जाऊलीत नाही नाही नाही, शेजारीच पाहिजे. शेजारी निंदक असला की मग आपली प्रगती लक्षात येते. आणि एक सांगू का, नाव कुणी बी कुणाचं घेत नाही. चार ते आपलं नाव पाठीमागे निघतं त्यावर ते समजायचं बस, म्हणजे अहंकारानं नाही सांगत. प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, चांगलं निघालं नाव तरी चांगलं आहे, वाईट निघा तुकोबर यायला सोडलं नाही लोकांनी. आपण तर आपल्या तर कोणी विचारात घेणार आहे, आपल्याला सुद्धा नावं ठेवणारी पाहिजे. फक्त एक करा, जगा असो तैसे असावे संसारी, जोवरी प्राचनाची दोरी. अजून एक दृष्टांत दिला, तो म्हणजे वस्तीकराचा दृष्टांत दिला. वस्तीकर वस्ती आला, त्या सकाळ झाली, पहाट झाली आणि त्याच्या लक्षात आला आपलं देह, आणि तो आपल्या देहाच्या दिशेने निघून गेला. वस्तीकर वस्ती आला, प्रातकाली कोणी गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचनाची दोरी. ज्ञानेश्वर कंबर सोडली की बसलेल्यांना अंदाज येतो म्हणून लवकर सोडले बाबा. त्यांना वाटतं बरं झालं बाबा, एकदा संपन्न केलेलं आहे. एक सांगू का, या आबांच्या या 3ही मुलांवरती आणि त्या एका कन्यावरती असणारे उपकार त्या परिवारानं लक्षात ठेवले. आणि मी सांगू, मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो, आपा तिघा जणांच्या ऋणातून माणसाला उतराय होता येत नाही. एक जन्मदाते मायबाप पहिलं सांगितलं, दोन ज्या भगवंतानं हा नरदेह दिला त्या देवाच्या ऋणातून उतराय होता येत नाही. आणि तिसरी गोष्ट, ज्या संतांनी चांगलं काय वाटू नका पुढं सोमनाथ थांबी सांगतो, त्या लगेच वाटायची नाही तसं. मी सांगितल्याशिवाय काहीच करू नका. बरोबर 12 वाजून 5 मिनिटांना आपण फुलं टाकू. 2च मिनिटात फुलं वाटून घेतो. थांबा थांबा थांबा, अजिबात गडबड करू नका. काय सांगत होतो तुम्ही? कीर्तन बरं झालं मला सांग. आबांविषयी बोलत होतो. आबांच्या परिवारावरती म्हणजे देव संत आणि जन्मदाते मायबापाचे आपल्यावरती उपकार आहेत. मग या परिवारानं त्या आबांचे उपकार लक्षात ठेवून हा सगळा एवढा मोठा अट्टहास केला. आज आबा जिथून कुठून हा सगळा सोहळा पाहत असतील, आबाही तिथं आनंदामध्ये व्यक्त करत असतील, किंबहुना माझ्या मुलांनी माझ्याकरता एवढा मोठा सोहळा केला. पण या 3ही पोरांना सांगतो, तुमच्या आबांना तुमच्याकरता जेवढं केलं तेवढंच आबांचं गावाकरताही जगणं होतं. आबांचं गावाकरता म्हणण्यापेक्षा आबांचं भगवंताकरता
शांतता जगणं फार महत्वाचं होतं. आबाचा रोज हरिपाठ असायचा, आबांचं रोज रामायणाचं वाचन असायचं, आबांच्या महाभारतातल्या किती गोष्टी आबांच्या पाठ असायच्या. मी सुरुवातीलाही सांगितलं होतं, आबा ज्ञानेश्वरीचं पारायण चालू झालं की ज्ञानेश्वरीतलं फार काही वाचता येत नव्हतं, पण ज्ञानेश्वरीच्या पारायणाला आबा कायम असायचे. सप्ताहातली पंगत, आता एवढे असताना आम्ही तेव्हापासून आबांना पाहतो, सप्त्यातली पंगत आबांसोबत आम्ही सगळे ते अगदी तो आनंदच वेगळा होता. आता ते दिवस राहिले नाही, सप्त्याला माणसं येत नाही, सप्त्याला कीर्तनकार राहत नाही, सप्त्याला ते बळच बोलवावं लागतं, ते सगळं बदलून गेलं. जुना काळ आठवला तर 50-50 तळकरी आपले हनुमंतरायाच्या सप्त्यामध्ये, तरुण पोरं जर वाचनाला बसली तर 100 वाचक असायचे. आता नाही राहिलं, ते सगळा काळ बदलून गेला. पण त्या आबांच्या काळामध्ये आबांनी हे पारायण सुरू करायला मदत केली. पारायण टिकवण्याकरता आबांचं सहकार्य असायचं. एक वाजू जाणीवपूर्वक मला वाटवतोय म्हणून सांगतो तुम्हाला, पारायणात सगळ्यात पहिली वर्गणी कोणाची असायची तर त्या आबांची असायची. त्या आबांचं नाव तेव्हापासून, का तर धर्माकरता समाजाकरता आपण काहीतरी देणं लागतो. भगवंतानं आपल्याला नरदेह दिला, पण या आबां जाण्यानं या परिवारामध्ये जी पोकळी तयार झाली, सगळ्यात जास्त दुःख झालं त्या मुलीला, जिच्या आयुष्यातून हक्काचा बाप निघून गेला. का सांगू तुम्हाला, लेकीसाठी जर हक्काचं माहेर कुठपर्यंत असेल, लेक सासूरवासीन लेकी बऱ्याच कीर्तनात बसले, तुमचं हक्काचं माहेर चपला सोडायचं कधीपर्यंत असतं ऐकून जा. जोपर्यंत माहेरात तुमच्या हक्काचा बाप जिवंत आहे, तोपर्यंत तुमची माहेरात हक्काची चपला सोडायची जागा असते. लक्षात ठेवा, एकदा माहेरातून तुमचा हक्काचा बाप निघून गेला की पुन्हा भावानं कितीही जीव लावू द्या, पण बापा एवढं प्रेम या जगात दुसरं कुणी करू शकत नाही. आई गेली की माया संपली, मी वाक्य नीट वापरतोय जाणीवपूर्वक. आई निघून गेली की घरातलं प्रेम संपलं, आणि बाप निघून गेला की घरातला धाक संपला. लक्षात ठेवा, म्हणून जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत परिवाराला आधार असतो. कोण्याही कोपऱ्यात बसलेला आपला म्हातारा झालेला बाप असू द्या, पण आहे तोपर्यंत त्याचा आधार आपल्याला असतो. आज क्षणाक्षणाला आबांच्या आठवणी परिवाराला होत असेल. आज या आबाचा आवाज कुठून तरी आल्यासारखा भास या परिवाराला होत असेल. की 2ही मुलं 3ही मुलं शेतातून राबून घरी आली की आजही जाणीव होत असेल कोणत्या तरी का होईना पण घरामध्ये. जुन्या काळात इथं वाडा होता, हा वाडा इथं होता, आबा काही बसलेला असायचे. आज जाताना दोन्ही बाजूला बसायची जागा असायची, म्हणजे अजून आठवते त्या गोष्टी म्हणून सांगून जातो. आज क्षणाक्षणाला त्या गोष्टी या परिवाराच्या लक्षात येत असतील. उभा केलेलं ऐश्वर, हे उभा केलेलं धन दौलत पैसा का सगळं काही बाप असतोच तसा. बाप करे जोडी लेकराची ओढी, आणि आप लेकरू वडली वाळवणी. त्याच्या पुढचं प्रमाण सगळ्यांनी काळजात करून ठेवा. एकाएकी केला मिराशी चालली, मिराशी नाम संपत्ती, कमवलेलं सगळं आपल्या लेकरांच्या स्वाधीन करतो आणि एकाएकी निघून जातो. तो आपल्या घरातला बाप असतो. लक्षात ठेवा. आता या 3ही पोरांनी किती चांगलं काम करू द्या, एक घरातला हक्काचा माणूस होता, ज्याला सांगितल्यानंतर त्याची पाठीवरती शाबासकीची थाप पडत होती. आता 1 वर्षापासून या 3ही पोरांच्या पाठीवरची शाबासकीची थाप कायमची अनंतामध्ये विलीन झाली. दुःख झालं या परिवारामध्ये. त्या दोघी जणींच्या कपाळावरचं कुंकू आज कायमचं पुसल्या गेलं. कपाळावरच्या कुंकवाची किंमत केला विचारा, ज्याच्या आयुष्यात आपला हक्काचे मालक निघून गेले. म्हातारपणाचं सगळ्यात जास्त आधार एकमेकाला कुणाचा असेल तर पत्नीला पतीचा आणि पतीला पत्नीचा आधार असतो. लक्षात ठेवा. म्हातारपणात कोण कोणाचं नसतं, खरंच कोण कोणाचं नसतं. पुरुष वर्ग तुम्ही बसला तर वयोवृद्ध झालेली माणसं बरीच आहे. तुम्ही जेवढं तुमच्या बायकोला हक्कानं सांगू शकता तेवढं तुमच्या सुनेला तुम्ही हक्कानं कोणती गोष्ट, पाणी मागू शकत नाही, चहा मागू शकत नाही, वेळेवरचं तुमचं जेवण तुमच्या सुनेला तुम्ही हक्कानं मागू शकत नाही. पण जोपर्यंत तुमची आजपर्यंत साथ देत आलेली तुमची धर्मपत्नी घरात आहे तर तुम्ही तिला हक्कानं मागू नाही तर नाही, मिळू नाही तर नाही मिळू, पण मागण्याचा अधिकार हक्काचा तुम्हाला तुमच्या घरात तुमची पत्नी आहे तोपर्यंत आहे. म्हणून सांगू तुम्हाला, पत्नीला बोलण्यातले पुरुषार्थ मानू नका. मी जाणीवपूर्वक बोलतो तुम्हाला, पत्नीला 2 शिव्या द्यायला जास्त काही लागत नाही, पण पत्नीला बोलण्यापेक्षा त्याच पत्नीच्या चेहऱ्यावरती हसू ठेवल्यात तुमचा पुरुषार्थ जागा करा. तीच पत्नी जर हसत राहिली तर तुमचा तो पुरुषार्थ खरा आहे. लक्षात ठेवा, कारण तो आधार एकमेकाला म्हातारपणात आहे. आता या 2ही पत्नीच्या आयुष्यातनं ते हक्काचे मालक निघून गेले. बाप आहे तोपर्यंत जास्त काही काम करत नाही पण बाप आहे तोपर्यंत येणार जाणाराची वाकडी नजर कधी घरावर पडत नाही. का जाणारा येणारा सुद्धा विचार करतो, अजून घरात वाघासारखा बसणारा बाप अजून जिवंत आहे. म्हणून पोरी कीर्तनाचं बसल्या असं त्यांनी ऐकून जा. आयुष्य कसंही जगा, तुम्ही फक्त एक करा. वाघासारखा असणारा तुमचा बाप आहे आणि वाघिणी सारखी असणारी तुमची आई आहे. जेव्हा कधी तुमचा बाप चौकातून निघेल
जेव्हा कधी तुमची आई चार चौकी तुमच्या मैत्रिणीमध्ये जाऊन बसेल त्या दिवशी फक्त एक करा, तुम्ही आयुष्य कसंही जगा. इथं बसलेल्या प्रत्येक लेकीला आपलं स्वतंत्र आयुष्य जगण्याचा अधिकार भगवंतानं बहाल केलेला आहे. भगवंतानं नाही पण तुमच्या जन्मदात्या माय बापानं तुम्हाला अधिकार बहाल केलेला आहे. ज्या पोरींची लग्न झाली नाही त्याच्या करता देव त्याच्या बापानं तिचा अधिकार तिला दान केलेला आहे. तिने आजपर्यंत त्या बापानं त्या पोरीला विचारलं नाही. पोरीची शाळा सुटते 12 वाजता, पोरगी घरी येते 4 वाजता. बापानं हटकलं नाही तिला, हे पोरी तुझी शाळा सुटली 12 वाजता, तू घरी येते दुपारच्या 4 वाजता, 3 तास तू होतीस कुठं, काय केलं, विचारलं नाही त्या बापानं. का? त्या बापाला माहिती आहे म्हणण्यापेक्षा त्या बापाचा आपल्या पोरीवरती तेवढा विश्वास आहे. रात्रीच्या 11 वाजता त्या पोरीचा फोन वाजतो. पोरगी फोन कानाला लावते आणि घराच्या बाहेर जाऊन पोरगी फोनवर बोलते. 11 वाजता आलेला फोन 12:30 वाजेपर्यंत रात्रीच्या फोन चालतो. बापानं पोरगी जाताना पाहिली होती, तोच बाप जागा होता. 12:30 पर्यंत आपल्या लेकीची वाट पाहिली त्यानं. बापाला वाट देऊन पोरगी घरात गेली, पण बापानं पोरीला विचारलं नाही, पोरी 1.5 तास रात्रीच्या बाहेर होतीस, कुणाशी बोलत होती, नाही विचारलं तुमच्या बापानं तुम्हाला कधी. का? तुमच्या बापाचा तुमच्यावरती तेवढा विश्वास आहे. फक्त एक करतो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी, फक्त वाघासारखा तोच तुमचा बापानं जो विश्वास तुमच्यावर दाखवला, फक्त एक करा. जेव्हा कधी तुमचा बाप चौकामधून निघेल, जेव्हा कधी तुमची जन्मदाती माय चौकामधून किंवा 4 चौकी मैत्रिणीमध्ये बसायला जाईल, फक्त एक करा. स्वातंत्र्य तुमच्या बापानं तुम्हाला दिलं, फक्त एक करा. तुमच्यामुळे फक्त त्या आई बापाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, बस. बाकी तुम्हाला जमल तसं तुम्ही आयुष्य जगू शकता, कारण त्यानं स्वतःच शरीर झिजवलेलं असतं. तरुण पोरांना नाही बाप लक्षात येत, पण सांगून जाईल तुम्हाला. एका कवीचं मी द्यावे तेवढं धन्यवाद तुषारदा थोडे. त्या कवीमुळे आज बाप पोरांच्या प्रत्येक पोराच्या स्टेटसला दिसायला तरी लागला, किंवा पोरांच्या लक्षात यायला लागलं. त्यानं काय एखादा पोरगा म्हणत असेल, काय केलं तुम्ही माझ्याकरता, त्या प्रत्येक पोराला मी जाता कीर्तनातून सांगून जाईन. दुसऱ्याच्या शेतातून राबून आलेला तुमचा बाप जर कधी घरी आला, बेडवर जर बसला, तर त्या बापाचा तळवा तुमच्या हातात घ्या आणि त्या बापाच्या त्या तळव्यावरून फक्त हात फिरवा. भेगा पडलेला तुमचा अहो त्याचं तारुण्य होतं, तोपर्यंत मखमली सारखे मऊ त्याचे पाय होते, पण तुमच्या करता झिजून राबून त्याच्या पायाला भेगा पडल्या. खरबरीत झाला तुमच्या बापाचा पाय, पण त्यानं तुम्हाला कधी सांगितलं नाही. कष्ट करता करता त्या बापाच्या पाठीचा कणा वाकला, पण त्या बापानं तुम्हाला कधी त्याचं दुःख सांगितलं नाही. ज्या कवीमुळे आज बाप पोरांच्या प्रत्येकाच्या स्टेटसला आहे, त्या कवीचं एक गाणं फार सुंदर आहे बघा, ऐका. नदी माया ज्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हातला पटामंदी हासू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. स्वतःच्या पाठीचा कणा वाकला. आई घराचा कळस आहे, बाप घराचा पाया आहे. पण सांगू तुम्हाला, पाया मजबूत आहे म्हणून इमारत उभा आहे. पाया ढासळला, इमारत ढासळते, लक्षात येऊ. बाप घराचा हात पाया, कळस त्यावर जेव्हा खचतो पाया, तेव्हा ढासळते घर. बाप स्वाभिमान बाळा, बाप कनक रतना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. किती जरी बाप मी तुमच्या पुढे सांगत राहिलो तरी तुम्हाला ऐकावं असं वाटत राहील, पण वेळेची मर्यादा वागताना जाणली पाहिजे. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं दोन्ही हातानं टाळी आणि माझ्या साधू संतांचं भजन. तुकाराम 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 तुकाराम
एक तसं एक आजचं एक कीर्तन म्हणजे जबाबदारीचंच कीर्तन होतं. म्हणजे आपण ज्यावेळेस फोन केला होता त्यावेळेस आपण सांगितलं, म्हटलं महाराज कीर्तन असं झालं पाहिजे, कसं म्हणजे चांगलं झालं पाहिजे. आता आपण नाही म्हणले, पण काय काय गावात गेल्या माझं झाडून झालं पाहिजे. झाडून झालं पाहिजे. झाडून हे प्रश्न कुठला शब्द माणसाला तर काय कळत नाही. पण आपण सांगितलं कीर्तन असं करा की एक बदली कीर्तनकार किंवा चांगला कीर्तनकार म्हणून तुम्हाला आम्ही बोलवले, म्हणजे निमंत्रण केलेलं या परिवारानं. मी हे जेवढा प्रयत्न करता आला आपला तेवढं चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला. हे आलं चांगलंच असेल असा माझा दावा अजिबात नाही. जेवढं चांगलं असेल तेवढं तुम्ही घ्या, जे वाईट असेल ते चुकीचं असेल ते माझी मला परत करा. या पवित्र कीर्तना करता ज्यांची गोड अशी साथ लाभली ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य जी टॉकीज फेम आदरणीय हरिभक्तीपरायण माझे परम मित्र परम श्रद्धेय आमचे तुषार महाराज गाडे. वा, महाराजांच्या करता एकदा टाळी वाजवा. गोड असं गायन महाराजांनी केलं, तुमच्या दर्शनाचा योग आला. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण माझे परम मित्र गणेश महाराज शेलार महाराजांच्या दर्शनाचा योग आला. त्याचप्रमाणे गावडे महाराज आहेत, महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आदरणीय हरिभक्तीपरायण हा बर महिना जेवण होता. वा, आमच्या बाबांच्या दर्शनाचा योग आला. त्याचबरोबर गोड असा ज्यांनी 2 तास मृदंग वाजवला ते आप्पाचे लाडके व्यक्तिमत्व आमचे रिद्धेश महाराज सपकाळवा महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आणि हा संपूर्ण कार्यक्रम 2 तास एका जागेवरती उभा राहून आमच्या श्रीराम युट्यूब चॅनेलचे मालक आमचे राजेंद्रजी शेलार, तुम्ही गोड शूटिंग केलं. तुमच्या फक्त चांगलं तेवढं टाका. जर चुकलं असलं तर आपलं ते डिलीट करा असं मला तुम्हाला सांग. कारण माणसं चांगलं ऐकत नाही. म्हणजे पांढरा शुभ्र कापड घाला तुम्ही, पांढरं शुभ्र, आणि त्याच्यावर एकच काळा डाग असू द्या. माणूस कपड्याकडे नाही बघत. हेच मला ऐकायचं होतं. हेच तुम्ही लक्षात ठेवा. हे चांगलं कोणी ऐकत नाही. थोडासा कुठं माती खाल्ली एवढंच माणसाचं ध्यानात असतं. असं तर तुम्ही मी सगळं चांगलंच बोललो. गोड तुम्ही चॅनलची शूटिंग केली, तुमचं मनापासून आभार. आणि गोड असं ज्यांचे सिस्टम आहे ते आपल्या गावचं भूषण आहे. आमच्या आबा गोड सिस्टम दिली तुम्ही, तुमचं मनापासून आभार मानतो. बसलेली म्हणतेली तुझ्या वळकी चिवडी नावं घेतली, आम्ही नसतो तर कुणा पुढं. म्हणून प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी तो तुगडा अर्चित असे भक्ती. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं इथून दर्शन घेतो. बोलण्याच्या योगामध्ये एखादा शब्द अपशब्द माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, तुमचंच लेकरू समजून माफ करा. पुन्हा एकदा तुमचं दर्शन हे ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थी आणि विनेकरी बाबा तुम्हाला डबल धन्यवाद देतो. कारण सगळ्यात महत्वाची जबाबदारी असते ती तिकडं माणूस लय जात नाही. सप्त्याचं एखाद्याला म्हणलं ना की तू घरी ना 5 मिनिटासाठी, तो म्हणतो 2 तास मंडप झाडतो पण येण्यास तेवढं ना. पण तुम्हाला जबर जबाबदारी घेतली म्हणून विनेकरी बाबा तुमचं मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा झालेली कीर्तन सेवा अखिल कोड ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा जगद्गुरु श्री तुकोबाराय विश्वमाऊली ज्ञानोबाराय माझ्या पवित्र आईवडिलांच्या पवित्र चरणावरती सेवा समर्पित करतो. आणि आबांच्या पुष्पांजली करता तुम्ही सगळे इथे उपस्थित झाला. पुष्पांजलीच्या दिवशी कीर्तनच का असावं, फुलच का टाकावी, काय सांगू तुम्हाला. आजचा दिवस म्हणजे आबांचा तिथं निकालाचा दिवस आहे. आजच्या दिवशी गेलेल्या पूर्वजाची पाप आणि पुण्याची गणना केल्या जाते. शास्त्रात आप्पा 85 श्राद्ध सांगितली. एका वर्षात किती कुणाला माहिती नाही. 85 श्राद्ध सांगितली. पण शास्त्र एवढं चांगलं आहे आपलं, त्यातनं त्यांनी पळवाट सांगितली. 85 नाही जमली, 3 श्राद्ध करा. कोणते 3 श्राद्ध? अक्षय तृतीयेला एकदा आपल्या पूर्वजांचं पूजन करायचं. 2 आता पाठीमागे गेलं महाळ, आपल्या भाषेत महाळ पण त्याला पितृपंधरवडा म्हणतात. त्या पितृपंधरवड्यामध्ये आपल्या गेलेल्या पूर्वजांचं स्मरण करायचं, पूजन करायची. 2 श्राद्ध. आणि 3रं आहे ते आजच्या दिवशी आत्मा तिथं जातो, पाप आणि पुण्याची गणना केल्या जाते. फुलच का टाकावी. आबांचं जर थोडं पुण्य कुठं कमी पडत असेल तर आपण सगळे फुलाच्या रूपानं तिळतिळ पुण्य समर्पण करायचं आणि देवाला विनंती करायची, भगवंता आमच्या आबाला राहिलेलं आयुष्य तुझ्या चरणाजवळ जागा दे. एवढेच सगळे आपण प्रार्थना करू. विठ्ठल जय जय सर्वांनी जागेवर तू बरोबर आहे. मागचे जरा पुढे आला तर बरं होईल. Yeah.
वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की श्री ज्ञानेश्वर महाराज की बोली ले पुरे वेडीला पुरे आरती चटवार संतांश निर्वेच मध्ये